नमस्कार, बी न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी साऱ्या कुलकर्णी. एक नजराच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर. कौटुंबिक वादातून पत्नीची कोयत्यानं निर्घुण हत्या, पती फरार. पेठवड गावातील घटनेनं परिसरात खळबळ. पावसाचा जोर अंशतः कमी. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 31.62 मिलीमीटर पावसाची नोंद. राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी 37 फुटापर्यंत. 60 बंधारे पाण्याखाली. गुरुवारी येलो अलर्ट. कोल्हापूर शहरातील धोकादायक झाडं आणि फांद्या तोडणाऱ्या ठेकेदारांचं काम समाधानकारक नसल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करून ब्लॅक लिस्ट करण्याचा स्थायी समितीत निर्णय. आंतरराष्ट्रीय पातळीवर नकारात्मक वृत्तानंतर शेअर बाजार आपटला. सेन्सेक्स 1677 अंकांनी तर निफ्टी 516 अंकांनी घसरला. गुंतवणूकदारांचं तब्बल 8 लाख कोटी रुपयांचं नुकसान. आणि प्रचंड खड्डे, ड्रेनेजचं पाणी, चिखल आणि दोन्ही बाजूला पार्किंग अशा स्थितीतील सिद्धाळा गार्डन ते फिरंगाई तालीम या मार्गाची अवस्था पाहूयात. रस्ता नव्हे, नागरिकांच्या खस्ता या मालिकेत.